नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय "तू ही रे माझा मितवाच" आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला अर्णव इकडे फोनवर बोलतोय आणि म्हणजे काहीतरी तो सांगतोय आणि तोपर्यंत ना तो पाणी पितो. ईश्वरी तिकडनं आलेली आहे. पाण्याचा ग्लास ठेवताना त्याच्या हातातून ग्लास खाली पडतो. त्यामुळे ईश्वरीकडे दचकते. तर अर्णव त्याला म्हणत असतो ईश्वरीला, की "मुद्दाम नाही ठेवलं, चुकून पडलं" असं म्हणून सॉरी असं सांगते. तर सांगतो लगेच. तर ईश्वरी ना त्याच्याजवळ येते आणि म्हणते, "हो, हो, चुकूनच पडलं. पण हा ग्लास पडल्यामुळे ना एखादं संकट येईल आणि ते माझ्यामुळेच येईल असं म्हणतील सगळे. काही भरोसा नाहीये." तर लगेच अर्णव म्हणतो, "अच्छा म्हणजे तू एक्सेप्ट करतेस की तुला या गोष्टी बॉदर करतात असं म्हणून. म्हणजे तुला माझी काळजी आहे, राइट?" असं लगेच ना इकडे अर्णव बोलतो. तर लगेच ईश्वरी त्याच्याकडे बघत म्हणते, "बिलकुल नाही. उगाच कुठलंतरी कनेक्शन कुठेतरी लावू नका." तर अर्णव म्हणतो, "काय कनेक्शन नाहीये?" "देअर इज नो कनेक्शन? ऑलराइट. माय मिस्टेक." असं अर्णव लगेच कबूल करतो. आणि "अजून काही बोलायचंय?" तर ईश्वरी म्हणते, "माझी आई मला म्हणाली म्हणून म्हटलं की सगळं विसरून जावं. सगळी कडवाहट मनातली काढून टाकू. नवीन सुरुवात करू." तर अर्णव म्हणतो, "ग्रेट." तर लगेच ईश्वरी म्हणते, "नाही, पण तुम्हाला काही कळतच नाही." तर अर्णव बघा कसा बघतोय तिच्याकडे. तर ईश्वरी म्हणते, "हे जे काही होतंय ते सगळं माझ्यामुळे होतंय की काय असं वाटायला लागलंय मला. साधा श्वास जरी घेतला ना तरी एखादं संकट येईल या विचाराने ना माझी घुसमट होतीये." असं इकडे ईश्वरी बोलते अर्णव समोर आणि म्हणते, "खरंच आजी म्हणतायत तसं असेल तर?" असा विचार करत ईश्वरी गप्प बसते आणि म्हणते, "माझ्यामुळे तुमच्यावर संकट?" तर लगेच अर्णव म्हणतो, "शट अप. जस्ट शट अप, ओके. तर माझ्यावर जे काही संकट वगैरे येईल ना तर ते मी संकट येईल ते बघून घेईन. मी केपेबल आहे तेवढा. तुझ्यामुळे माझ्यावर काही संकट येतंय असा जर का तू विचार करत असशील तर मी तो सहन करणार नाही आणि तू असं गिल्टी वगैरे वाटून घ्यायची काही गरज नाही. शेवटचं सांगतोय, मला नाही आवडणार." तर ईश्वरी म्हणते, "तुम्हाला नाही आवडणार?" तर अर्णव म्हणतो, "नाही आवडणार." तर ईश्वरी पुढे म्हणते, "जास्त हिरो बनायची गरज नाहीये. बाकी सगळ्यांना कळत नसेल पण मला कळतं. तुम्ही हे सगळं मला असं नाही पटवू शकत." तर लगेच अर्णव म्हणतो, हाच प्रॉब्लेम आहे तुझा. जी माणसं तुला फसवतात ना त्यांच्यावर तुझा विश्वास बसतो आणि जी माणसं जेन्युइन आहेत त्यांना तू बोलत राहा कायम. हे असं वागतेस आणि मग तू म्हणतोस मला राग येतो, मी चिडतो असं म्हणून आणि भडकूचन मला म्हणतेस तू, मलाच ब्लेम करतेस." तर ईश्वरी म्हणते, "हो, ब्लेम तुम्हालाच करणार. कारण हे सगळं महाभारत घडलेत ना त्याचे रचयिते तुम्हीच आहात. माझा अजूनही तुमच्यावर विश्वास नाहीये." तर अर्णव म्हणतो, "नाहीये ना विश्वास?" तर ईश्वरी पण म्हणते, "नाहीये." तर अर्णव परत एकदा विचारतो, "नाहीये ना तुझ्या माझ्यावर विश्वास?" तर ईश्वरी परत एकदा म्हणते, "नाहीये." तर अर्णव एकदम चिडून म्हणतो, "गेट लॉस्ट." मग निघून जा इथून. आणि मग त्याच्यानंतर ना ईश्वरी अशी मागे जाते आणि "विश्वास ठेवायला जागा शोध जा." असं म्हणत अर्णवना चिडून बोलतो आणि मान फिरवून दुसरीकडे जाऊन उभा राहतो आणि प्रेक्षकांनो गो असं परत एकदा म्हणतो अर्णव इथे. तर ईश्वरी बघा कशी बघत राहिली आणि खरंच ईश्वरी 2 मिनिटासाठी ना तिकडनं निघून जाते. आणि मग आता प्रेक्षकांनो अर्णव इथे हळूच म्हणजे त्याला कळतं की आपलं काय झालंय, आपली काय चूक झाली ते. आणि तो एकदम ना "मिस इंदोर" असं म्हणत हाक मारायला जातो. "आय एम सॉरी" असं म्हणतो. तर ईश्वरी तिथे नाहीच आहे. आता प्रेक्षकांनो "मिस इंदोर? मिस इंदोर? कुठे गेली मिस इंदोर?" असा प्रश्न अर्णवला पडलाय आणि आता कुठे गेली असेल ईश्वरी? अर्णव म्हणतो, "हे मला भडकूचन म्हणते आणि ही काय करते? सतत चिडचिड करत असते, सतत तेच-तेच बोलत असते. मी नाही बोलणार, मी नाही जाणार तिच्या मागे-मागे. मी का जाऊ मागे-मागे?" आणि मग त्याच्यानंतर ना स्वतःचाच विचार करतो 2 मिनिटासाठी, डोकं शांत करतो आणि म्हणतो, "जावं तर लागणार आहे मागे आपल्याला. ती जरा सटकू आहे माझ्यासारखीच." असा विचार करतो इथे अर्णव. आणि मग आता तो प्रेक्षकांनो बाहेर पडणार आहे ईश्वरीला शोधायला. कुठे गेली असेल ईश्वरी ते बघत राहूया. तर प्रेक्षकांनो अर्णव आता रूममधून खाली आलाय. खाली आल्यानंतर तो बघतो इकडे-तिकडे कुठे ईश्वरी आहे का आणि मग किचनमध्ये जातो सरळ. किचनमध्ये त्या ताई काम करत आहेत. त्या विचारतायत, "काही हवंय का?" तर अर्णव म्हणतो, "इथे कोणीच नाहीये का?" तर त्या म्हणतात, "नाही." "का?" तर अर्णव म्हणतो, "ठीक आहे." तर परत त्या विचारतात, "दादा काही हवंय का तुम्हाला?" असं विचारल्यानंतर अर्णव आता त्यांना म्हणतो, "पाणी." तर त्या म्हणते, "ओके, देते पाणी." असं म्हणत ना त्या पाण्याचा ग्लास भरून देतात अर्णवला इथे. आणि आता प्रेक्षकांनो अर्णव तोपर्यंत इकडे-तिकडे शोधतोय, ईश्वरी कुठे दिसतीये, कुठे गेली असेल हा विचार त्याच्या मनामध्ये चाललाय. आणि त्या अशा वेगळ्याच विचारात आहेत. आणि मग आता अर्णव इथे म्हणतोय, "कुठे गेली असेल मिस इंदोर? ताईच्या रूममध्ये तर नसेल ना?" असं तो विचार करतो. आणि प्रेक्षकांनो तो जात असतो तोपर्यंत इकडे ताई त्याला परत पाणी वगैरे देतात आणि ताईंना पण समजत नाहीये की काय चाललंय, की पाणी न घेता त्या तिकडनं निघून गेलाय अर्णव. आणि आता त्याच्यामुळे अर्णव आलाय आता अंजलीच्या रूममध्ये. बघूया अंजलीच्या रूममध्ये तरी त्याला ईश्वरी इथे दिसतीये का किंवा सापडतीये का? अंजली ताई विचारते अर्णवला रूमच्या दारात बघून, "काय रे, काय शोधतोयस तू?" तर इकडे ना अर्णव जरा हळू पुढे येते चालत आणि "काही नाही" असं म्हणतो. तर अंजली म्हणते, "काही नाही?" आणि "ईश्वरी कुठे आहे?" असं विचारते ताई. तर त्याच्यात अर्णव म्हणतो, "कुठे?" तर अंजली परत म्हणते, "कुठे आहे?" तर लगेच अर्णव म्हणतो, "आहे, रूममध्ये आहे, बसली आहे." मग अंजली ताई विचारते अर्णवला, "मग तू काय शोधतोयस?" तर लगेच अर्णव म्हणतो, "औषध." तर अंजली ताई म्हणते, "काय झालं? तुला काही त्रास होतोय का?" तर अर्णव म्हणतो, "नाही, डोकं दुखतंय." तर अंजली विचारते, "तुझं?" तर अर्णव म्हणतो, "नाही ताई,
माझं नाही, मी सिंदूरचं डोकं दुखतंय. अंजली विचारते, तुझ्यामुळे? तर अर्णव म्हणतो, यू विल प्लीज स्टॉप इट, ओके, असं म्हणत ना स्वतःच ड्रॉवर मधली गोळी शोधून घेतो. आणि इकडे अंजलीला मात्र हसू आवरत नाही त्याचं जे काही चाललंय ते प्रकार बघून. अंजली हळूच गालातल्या गालात असते आणि बाकीची आपली जी काही आवरावरती करते. अर्णव म्हणतो, जाताना जास्त काही काळजी करू नकोस, काळजी करायची काही गरज नाहीये. तर लगेच अंजली विचारते, कुणाची? तर अर्णव म्हणतो, ताई तुला असं वाटतं मी पण ही गोळी घ्यावी का? तर लगेच अंजली हसत हसत म्हणते, घे अर्धी अर्धी, गुड नाईट असं म्हणतो अर्णव तिला आणि निघून जातो. तर अंजली मात्र तिथेच हसत उभी आहे. आणि आता अर्णवला ना घराचं दार उघडं दिसतंय. त्यामुळे तो विचार करतोय, दार उघडं आहे म्हणजे नक्कीच बाहेर निघून गेली असेल असा विचार येतो त्याच्या मनामध्ये. पण कुठे गेली असेल हा पण प्रश्न पडलाय त्याला. तो बाहेर आला आता. घराच्या बाहेर येऊन गाडीच्या जवळ इथे दारबीर उघडतो गाडीचं, की आता बहुतेक हा शोधायला जातो असं. पण नंतर एकदम त्याचं लक्ष गेलं असते, कुठे निघून गेली हा विचार करतोय तो. आणि मग एकदम बघतो तर त्याच्या लक्षात येतं की तिथे ईश्वरी बसलेली आहे का, तिथे खुर्च्या वगैरे ठेवल्या आहेत तिथे, तर बिचारी रडत बसली तिथे. तर अर्णव आता तिच्याकडे बघतोय आणि म्हणतोय मनात, तिथे बसल्या त्या मॅडम आणि आता बघूया अर्णव आणि ईश्वरीमध्ये अजून काय तुतुमेमे होते किंवा काय बोलणं होतंय ते. तर ईश्वरी अशी गप्प बसली. अर्णव आता तिच्या जवळ जातो आणि तिला विचारतो की बेडरूम इथे शिफ्ट केली आहे का असं विचारतो. आणि मग म्हणतो, चल. आणि आता म्हणजे इथे तू रात्रभर इथे एकटं झोपणं नॉट म्हणजे ओके, पण तरी सुद्धा तू चल असं म्हणून तो तिला म्हणत असतो. चल असं म्हणून हातबीत धरतो. तर ईश्वरी ना त्याचा हात असा झटकून लावते आणि म्हणते, मी कुठे बसायचं, किती वेळ बसायचं, हे आता तुम्हीच ठरवणार आहात का, असं चिडून विचारते ती अर्णवला. आणि म्हणते, माझ्या जिंदगीतला सगळ्यात मोठा फैसला तर तुमचा घेऊन झालाय आणि आता छोट्या छोट्या गोष्टीत पण मी काय करायचं हे तुम्हीच ठरवणार आहात का, असं सगळीकडे ईश्वरी चिडून विचारते. तर अर्णव आता म्हणतो, मी सिंदूर, मी जर काही ठरवलं असतं ना तर असं वागूच दिलं नसतं तुला, असं इकडे अर्णव म्हणतो. आणि मग पुढे काय म्हणतो बघा, हे बघ मी फक्त तुला, तर लगेच ईश्वरी उठून चिडून म्हणते, बास, तुमच्या मनात आलं, तुम्ही घरी आणलं, तुमच्या मनात आणलं, तुम्ही गेट लॉस म्हणालात, कुठे जाऊ कुठे मी, असं इकडे ईश्वरी अर्णवला विचारते. आणि म्हणते, माझ्यासाठी एकतरी रस्ता तुम्ही बाकी ठेवलाय का? नाही, या घरात ना एकतरी जागा अशी नाहीये की जिथे मला शांती मिळेल. सगळीकडे फक्त तुम्ही आहात, फक्त तुम्ही आहात. रात्री झोपताना डोळे मिटले की तुम्ही, सकाळी उठल्यावर डोळे उघडले की तुम्ही, सगळीकडे फक्त तुम्हीच आहात. माझं असं काही उरलंच नाही, असं ईश्वरीकडे सांगून रिकामी होते. म्हणते, माझ्या जगण्यावर माझा हक्कच उरला नाहीये काही, असं सगळं बोलते. तर अर्णव गप्प बसलाय बरं का. आणि ईश्वरी तिकडनं ना निघून जाते. तर अर्णवला असा राग पण येतोय आणि ती अशी जरा म्हणजे अर्णव स्वतःचा राग जरा गिळतोय. ईश्वरी एका साईडला जाऊन उभी राहिली. तर अर्णव आता तिच्या पाठोपाठ जातो आणि तिला म्हणतो, तुला माझा एवढा त्रास होतोय ना, मग आता तूच सांग मी काय करू ते. रोज सकाळी उठलं की असा तो पण आता बोलायला चालू करतो. रोज सकाळी उठल्यावर कटकट, दुपारी रात्री झोपताना कटकट, आय फेड ऑफ दिस, मलाही त्रास होतोय यार, असं सगळं इकडे ना अर्णव बोलतो. आणि बघ, तुला मला नवरा मानायचा नसेल ना तर नको मानू, इट्स ओके, पण फ्रेंड्स तर मानू शकतेस ना. मला आधी केलं होतं ना आपण फ्रेंडशिप तसं. तर लगेच ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे आता तुम्ही हेही ठरवणार आहात का, असं विचारते. आणि म्हणते, हेच हेच चुकतंय ना सर. तर लगेच अर्णव म्हणतो, मग काय करणार आहेस तू, असं विचारतो. रोज सकाळी उठल्यावर मला सांगत बसणार आहे की मी असा वागतो, मी तसा वागतो. हे बघ, एवढं तोंड चालवतेस ना त्याच्यापेक्षा अर्ध डोकं चालव जरासं. आणि हे बघ या सिच्युएशन मध्ये ना तू एकटी नाहीयेस, मी पण आहे, असं इकडे अर्णव तिला समजावतो. म्हणतो, जे काही सोल्युशन काढायचंय ना ते दोघांनाही काढावं लागेल आणि सोल्युशन तेव्हा निघेल ज्यावेळी फक्त समोरच्याला ब्लेम करणं बंद करशील, असं इकडे ऐश्वर्याला अर्णव म्हणतो. रोज तुम्हाला ब्लेम करणार, मग मी भांडणार, मग मी चिडणार आणि याच्याशी आपण म्हणजे हे कंटाळा आलाय मला आता ह्याचा, असं इकडे अर्णव इथे सांगतो ईश्वरीला. आणि मग एकदम ना जरा शांत होतो आणि म्हणतो, हे बघ, सगळं विसरून जा प्लीज, असं म्हणतो. आणि म्हणतो, लेट्स लेट्स मेक अ न्यू बिगिनिंग, आपण नवीन सुरुवात करूया, असं सगळं इकडे ईश्वरीला अर्णव म्हणतो. तर ईश्वरी त्याच्याशी काही बोलत नाहीये. ती निघून जात असते तोपर्यंत अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला सोल्युशन हवंय आज, असं इकडे ईश्वरीला तो म्हणतो. आणि हे बघ, रोज रोजची कटकट सहन करणार नाहीये, सोल्युशन काढायचं असेल तर एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत दोघांनाही, असं सगळ्यांना इकडे अर्णव ईश्वरीला परत एकदा म्हणतो. ईश्वरी त्याचं काहीच ऐकून घेत नाही. परत त्याचा हात धरला असतो तो झडकारून लावते. आणि मग लगेच अर्णव तिला म्हणतो, हे बघ मी सिंदूर, तू फक्त एकदा तुझा हात माझ्या हातात दे आणि मग त्याच्यानंतर आय प्रॉमिस यू की मी तुझा हात कधीच सोडणार नाही, कधीच सोडणार नाही, असं इकडे अर्णव ना ईश्वरीला सांगतोय. तर ईश्वरी बघते त्याच्याकडे. अर्णव ईश्वरीच्या समोर आपला हात पुढे करतो, प्लीज असं म्हणतो. तर ईश्वरी अजून सुद्धा रागात अशी धुसफुसते, त्याचा हात ना झिडकारूनच लावते. आणि म्हणते ती सुद्धा अर्णवला की एवढं सोपं नाहीये गोष्टी विसरून पुढे जाणे. तर लगेच अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी जर तुझ्या जागी असतो ना, तर ईश्वरी म्हणते, तुम्ही माझ्या जागी ना असूच शकत नाही, कारण जागा, जिंदगी, परिस्थिती
भोवतालची माणसं जी काही आहेत ही सगळी माझी बदलली आहेत, तुमची नाही बदललेली. या घरात ना सगळ्यांना तुम्ही हवे आहात, मी नकोय कुणालाच, असं इकडे ईश्वरी म्हणते आणि म्हणते एका दिवसात मी माझं घर, मी माझी माणसं सगळं सोडून इथे आलीये. तुम्ही आलेला नाही आहात आणि ते सुद्धा माझ्या मर्जीशिवाय आलीये मी. नवीन सुरुवात करणं तुमच्यासाठी सोपं आहे, माझ्यासाठी सोपं नाहीये. आणि जर का माझा विचार केला असतात ना, हे जर तुम्ही ना नवीन सुरुवात करूया वगैरे हे असलं काही ना म्हणालाच नसता तुम्ही माझा विचार केला असता तर. तर जाऊ दे, बोलून ना आता काही उपयोगच नाहीये. तुम्हाला नाहीच कळणार आहे, असं ईश्वरी ते ओरडून-ओरडून म्हणते आणि म्हणते, मी हारलीये. मी हारलीये, पूर्णपणे हारलीये. पूर्णपणे हरली, असं इकडे ईश्वरी परत एकदा अर्णवला म्हणते आणि बिचारीचा राग होतोय असा. आणि आता ती तिकडनं निघून जाते. तर आता अर्णव काय विचार करतो हे बघूया आपण. तर अर्णव म्हणतोय मनात, तुला हरवून मला काहीच जिंकायचं नाहीये मी सिंधू, काहीच जिंकायचं नाही, असे परत एकदा इकडे अर्णव म्हणतो. आणि आता बघूया दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली, नवीन काही सुरुवात होते का ते जुनं जुनं दाखवताय ते बघूया. तर प्रेक्षकांनो आता बघा, हा ईश्वरी इथे आपलं आवरत आहे ड्रेसिंग टेबल समोर बसून. तर अर्णव तिकडे ना शर्टचं बटन लावतोय. ईश्वरी त्याच्याकडे हळूच बघते. अर्णव तिला इग्नोर करायसारखं करतोय, तिच्याकडे सुद्धा हळूच एकदा बघतो. ईश्वरी ते बटन वगैरे लावतोय, अर्णव ते बघतोय. आणि आता अर्णव ना बटन लावता लावता काय विचार करतो बघा. आणि त्याच्या लक्षात येतं की त्याच्या शर्टचं बटन तुटलेलं आहे. तर अर्णवच्या मनामध्ये काहीतरी येतंय आणि मग एकदम तो म्हणतोय, बटन. तर ईश्वरी त्याच्याकडे हळूच बघते. अर्णव पुढे म्हणतो, शर्टचं बटन कसं तुटलं, असं म्हणतो. डिस्गस्टिंग वगैरे असं सगळं चालू आहे त्याचं. आणि म्हणतो, आता काय करू, असं विचारतो तो. आणि हे असं बटन तुटलेलं शर्ट घालू का, असं म्हणतो. तर ईश्वरी त्याच्याकडे कशी बघते. तर अर्णव परत एकदा ओरडून म्हणतो, काय करू. तर लगेच ईश्वरी म्हणते, ओ आता बघा, सात्विक फॅशनचे CEO आहात ना तुम्ही, एवढे शर्ट्स आहेत तुमच्याकडे, दुसरा घाला ना मग, असं सगळं ईश्वरी म्हणते. आणि उगीच आपलं सकाळी किटकिट किटकिट किटकिट. तर लगेच अर्णव म्हणतो, हे बटन ना तू तोडलंयस. तर लगेच ईश्वरी त्याच्याकडे बघून ओरडते, म्हणते, काय. तर लगेच कसं काय असं विचारते. तर अर्णव म्हणतो, त्या दिवशी तू बिझी होतीस, त्या दिवशी मी तुला हाच शर्ट दिला होता, आठवतंय का. तर प्रेक्षकांना इकडे ना ईश्वरीला पण आठवतंय की तो हा शर्ट घातला होता तिने तो. आणि मग अर्णव म्हणतो, मी तुला हेल्प केली आणि तू काय करतेस, ऍडवाइस देतेस मला. तर ईश्वरी म्हणते, हे म्हणजे तुम्ही आरोप करताय माझ्यावर. तर अर्णव म्हणतो, आरोप, कसले आरोप, तू मला हेल्प केलीस, काय म्हणालीस तू, दुसरा शर्ट घाला. तर ईश्वरी म्हणते, आता तुमचं बटन तुटलंय त्यात मी काय हेल्प करणार आहे. तर अर्णव म्हणतो, बटन लावून द्यायचं, सिम्पल, लाईक गुड वाईफ. तर लगेच ईश्वरीना त्याच्याकडे बघायला लागते. तर अर्णव म्हणतो, मला काय वाटलं माहितीये का, जर माझ्यामुळे तुमचं बटन तुटलंय तर ईश्वरी म्हणते, एक मिनिट थांबा अर्णव सर, एखाद्या गुड वाईफने दिलं असतं तुमचं बटन वगैरे लावून, पण मुळात मी तुमची वाईफ नाहीच आहे, असं ईश्वरी ते सांगते. म्हणते, हे गुड वगैरे ना मग ते सगळं सोडाच. अर्णव ना तिच्याकडे बघत राहतो. ईश्वरी परत आपल्या ड्रेसिंग टेबल जवळ बसते आणि अर्णव लगेच म्हणतो, हो का, तू माझी वाईफ नाहीयेस, असा प्रश्न इकडे अर्णव ना ईश्वरीला विचारते. तर ईश्वरी म्हणते, मनापासून नाहीच आहे मी. आणि म्हणते, आणि हे बटन वगैरे नाही लावता येत मला. तर लगेच अर्णव म्हणतो, मला वाटतं तुला कपडे शिवता येतात म्हणजे बटन लावता येत असेल. तर ईश्वरी म्हणते, कपडे शिवता येतात मला, पण मला बटन नीट लावता नाही येत. तर अर्णव कसा विचार करतो, म्हणतो, खाता येतं पण चावता येत नाही, असं आहे का तुझं. तर लगेच ईश्वरी ओरडून म्हणते, ओ काही काय बोलताय हो तुम्ही. तर अर्णव म्हणतो, लावता येतं ना बटन तुला. तर ईश्वरी म्हणते, ओ. तर लगेच अर्णव म्हणतो, हे बघ, हेल्प म्हणून बटन लावून देशील का प्लीज. तर लगेच ईश्वरी म्हणते, तुम्हाला जर का मदतच मागायची होती ना तर तुम्ही सरळ सांगायचं ना, मदत कर, हा आरोप कशाला केलात. तर लगेच अर्णव म्हणतो, तू मदत करायला तयार झालीस, ऍक्सेप्ट झालीस का तू की हे बटन तू तोडलंयस म्हणून. तर ईश्वरी म्हणते, काय, पण मी जर का बटन तोडलंच नसेल तर मी का मान्य करू. तर अर्णव म्हणतो, ओके ओके, आता मी तुझ्याकडून हेल्प मागू शकतो का, मी सिंदूर हे बटन. तर लगेच ईश्वरी बघा कशी बघते. तर अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज हे बटन लावून देशील का, असं विचारतोय तिला. आणि ईश्वरी त्याच्याकडे बघते रागाने आणि म्हणते, बिलकुल नाही, आणि मग आता दुसरा शर्ट घाल, असं सांगते. तर लगेच अर्णव म्हणतो, हाच हट्टीपणा आहे तुझा, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात. तर लगेच ईश्वरी म्हणते, कसला प्रॉब्लेम, कसला हट्टीपणा म्हणताय, आणि जर का दुसरा शर्ट घालायचा नसेल ना तुम्हाला तर तुम्ही दिवसभर फिरा असेल, मुझे कोई फरक नाही पडता. तर लगेच मी सिंदूर. तर लगेच यू. तर लगेच अर्णवला ईश्वरी म्हणते, आदत से मजबूर, वाद घातल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही, असं म्हणते त्याच्याकडे बघत करते आणि मग बसते खाली. तर अर्णव म्हणतो, एनिवेज, एवढे शर्ट आहेत माझ्याकडे, हा शर्ट घालण्यापेक्षा घालण्याचा हट्टीपणा कशाला, मी दुसरा शर्ट घालतो, असं म्हणत ना तिथेच शर्टची बटणं काढायला लागतो तो. आणि म्हणतो, आज सोडलोय तुला मी सिंदूर,
पण कधी ना कधीतरी नक्कीच तुला हे जे काही तुटलेलं बटन आहे ना, ते खरंच शिवावं लागेल असं तो मनातल्या म्हणतोय. तर ईश्वरी म्हणते, "आता घाई आहे म्हणून, नाहीतर या आरोपाचं असं उत्तर दिलं असतं ना मी, की जिंदगीभर लक्षात राहिलं असतं तुमच्या." तर लगेच ईश्वरी मनातल्या मनात बोलते. ते बघून अर्णव तिला म्हणतो, "काही बोलायचंय का?" तर ईश्वरी त्याच्याकडे चिडून बोलते आणि म्हणते, "काही नाही." आणि रागाने अशी बघते, खुन्नस येते, हसते त्याच्याकडे बघत आणि ना खाली निघून जाते. आता बघूया पुढे काय घडणार आहे खाली गेल्यानंतर. तर अर्णव ना ईश्वरीला आधी म्हणत असतो, हसते ते बघून, "मनापासनं नाहीये." तर ईश्वरी त्याच्याकडे तोंड परत वाकडं करते बघत आणि निघून जाते. तर ती निघून गेल्यानंतर अर्णव इथे स्वतःशीच हसतो आणि म्हणतो, "गुड स्टँड. यू आर ॲक्चुअली गुड गुड रिस्टार्ट" असं म्हणतो एकदम म्हणजे स्टार्ट. तर इकडे प्रेक्षकांनो अविनाश मामा अंजलीला विचारतात, "नवं दाम्पत्य कुठे आहे? अजून त्यांची सकाळ झाली नाही वाटतं." तोपर्यंत ईश्वरी खाली आलेली आहे बरं का. अंजली येतील येतील असं म्हणते. तर आता ईश्वरी खाली आल्यानंतर इथे अंजली ताईंशी म्हणजे आणि अविनाश मामाला गुड मॉर्निंग म्हणते. तर दोघं पण गुड मॉर्निंग असं म्हणतात. तर ईश्वरी विचारते, "हे काय? नाश्ता बनवून झाला?" "अहो अंजली ताई मी बनवला असता ना." तर अंजली ताई म्हणतात, "अगं तुला रात्री बनवलं होतं ना, मग तुला कसं उठवणार?" तर ईश्वरी विचारते, "मला? अहो नाही, मी तर एकदम ठणठणीत आहे." असं ईश्वरी सांगते. तर लगेच अंजली म्हणते, "अगं डोकं दुखत होतं ना काल तुझं? चिंटू आला होता माझ्या खोलीमध्ये सांगत, की ईश्वरीचं डोकं दुखतंय, मला औषध दे." असं म्हणत. आता अर्णव बघा खाली येते. ईश्वरी विचारात पडले, की नेमकं काय आहे ते. तर ईश्वरी पण म्हणते, "औषध माझ्यासाठी?" तर अविनाश मामा म्हणतात, "हो ना, ती म्हणतेय ना, अर्णव तिच्याकडे आला होता तुझ्यासाठी गोळी मागायला." तर अर्णव लगेच येऊन म्हणतो, "डोकं डोकं दुखत होतं तिचं." असं म्हणत आणि मग ईश्वरी आणि अर्णव दोघं एकमेकांना खाणाखुणा करतात. अर्णव म्हणतो, "केवढी पॅनिक झाली होतीस तू तू काल, आठवतंय का तुला? मी म्हटलं होतं काल तिला, डोकंच तर दुखतंय एवढं, ॲम्ब्युलन्स बोलवण्याइतकं काय रिॲक्ट करतेयस?" असं वगैरे अर्णवला ईश्वरीला मुद्दामून चिडवतोय. तर ईश्वरी आता हसून म्हणते, "हो, मी म्हणजे गोळी घेतली आणि खरंच खूप गाढ झोपले. मला बरं वाटलं. डोकं पण उतरलं आणि गाढ झोपही लागली. इतकी गाढ झोप लागली, की अर्णव सरांच्या घोरण्याची म्हणजे तकलीफच नाही झाली मला काल." असं ईश्वरीकडे मुद्दामून म्हणते. तर अर्णव म्हणतो, "सॉरी, मी मी घोरतो असं विचारतो." तर ईश्वरी त्याच्याकडे बघत म्हणते, की "हो." आणि दोघांना खाणाखुणा करतायत. तोपर्यंत अंजली विचारते, "बरं ताप वगैरे काही नव्हता ना काही?" तर प्रेक्षकांना अर्णव म्हणतो, "डोक्याला आला होता." तर अंजली म्हणते, "म्हणजे काय?" तर लगेच अर्णव म्हणतो, की "नाही म्हणजे काय आहे, मी चेक केलं डोक्याला हात लावून, तर ताप आहे का?" तर नव्हता ताप असं अर्णव म्हणतो. इकडे तर अविनाश मामा आणि अंजलींना दोघं एकमेकांना खाणाखुणा करतायत. अंजली म्हणते, "तुझ्या?" तर अर्णव म्हणतो, "नाही नाही, मी सिंदूरच्या." तर अविनाश मामा म्हणतात, "नवरा बायकोचं कोड लँग्वेज डेव्हलप होणं हे उत्तम लक्षण आहे बरं का अंजली." असं अविनाश मामाने म्हटल्यानंतर ना अर्णव ईश्वरी हसायला लागतात हळूच आणि अंजली पण अशी बघायला लागते. तर अर्णव बघा कसा बघतो ईश्वरीकडे. अर्णव मनातल्या मनात म्हणतो, "कोड लँग्वेज? साध्या लँग्वेज मध्ये सुद्धा कम्युनिकेशन होत नाहीये आमचं." तर ईश्वरी तेवढ्यात म्हणते, "काही बोललात का सर?" तर अर्णव म्हणतो, "नाही, मी काही म्हणालो." तर अविनाश मामा म्हणतात, "नाही, तू कुठे काही म्हणालास?" तर अंजली म्हणते, "नाही, हा काहीच नाही म्हणाला." असं सगळं चाललंय आणि दोघं एकमेकांकडे बघून ना हळूच इशारे करतायत. तर अविनाश मामा म्हणतात, "काही न बोलता नवऱ्याच्या मनातलं ओळखणं हे चांगलं लक्षण आहे का बरं अंजली?" तर अंजली म्हणते, "बायकोचं जरा डोकं दुखायला लागलं तर नवऱ्याला लगेच टेन्शन आलं. छान चाललंय सगळं." असं म्हणत ना चिडवाचिडवी सुरू झाली. तर ईश्वरी म्हणते, "सर, एवढं टेन्शन घ्यायची काही जरूरत नव्हती." तर अर्णव म्हणतो, "कळेल, आलं ते माझ्या लक्षात. तू पण काल एवढं डोकं दुखून घेण्याची गरज नव्हती." असं दोघं टोमणा मारत बोलतायत. तर लगेच अविनाश मामा म्हणतो, "अंजली, तुला असं वाटतंय की हे दोघं वेगळंच काहीतरी बोलतायत असं?" तर अर्णव म्हणतो, "मामा वेगळं काय त्यात? नॉर्मल हेडेक बद्दलच बोलतोय." तर ईश्वरी पण म्हणते, "हो ना, शुद्ध डोकेदुखी." आणि दोघं एकमेकांकडे बघून हसतात. तर अविनाश मामा आणि अंजली दोघं एकमेकांकडे बघतात आणि अर्णव ईश्वरीकडे बघतात काय चाललंय ते. तर लगेच अंजली आता म्हणते, "चला आता सगळ्यांनाच बरं वाटतंय की नाही? ताप उतरला, डोकेदुखी गेली. मला पण केवढं टेन्शन आलं होतं बाबा." असं सगळं लगेच इकडे अंजलीताई म्हणते. तर अविनाश मामा म्हणतात, "छान सांभाळून घेतायत दोघं एकमेकांना." तर लगेच ईश्वरी म्हणते, "काही इलाजच नाहीये ना मामा." असं म्हटल्यानंतर ना सगळे ईश्वरीकडे बघायला लागतात. हिचं नेमकं असं काय चाललंय ते. आणि मग ईश्वरी म्हणते, "नाही म्हणजे काय आहे ना, मला असं म्हणायचं होतं की." तर लगेच अविनाश मामा म्हणतात, आला, आला आमच्या लक्षात काय आहे ते." आणि अर्णव जरा गप्पच बसलाय. तर ईश्वरी हसते आणि म्हणते, "मी इडली वाढते." तर लगेच अविनाश मामा "हो, हो." असं म्हणतात. आणि आता प्रेक्षकांनो ईश्वरीनं अर्णवला इडली वाढतीये. तर अर्णव आता बघत राहिला ईश्वरीकडे. सगळ्या 2-3 इडल्या बहुतेक वाढल्याच आहेत आणि अविनाश मामा म्हणतात, "फक्त नवऱ्यालाच इडली आहे का?" असं विचारल्यानंतर ईश्वरी थांबते. अंजली म्हणते, "जाऊ दे रे मामा, मीच वाढते तुला." आणि आता जरा तू-तू थांबली आणि अशी सगळं छान वातावरण झालंय. ईश्वरीने अविनाश मामांना पण नाश्ता वाढलाय. अंजलीताईला पण इकडे वाढलाय आणि अर्णवकडे हळूच ती बघते, तर अर्णव तिच्याकडे हळूच बघतो. असं सगळं चाललंय.
चाललंय. आता पुढे काय घडणार बघत राहूया. वातावरण आतापर्यंत तर चांगलं आहे. ईश्वरी अर्णवला खुणेनं सांगते, की "खावा इडली आता" असं म्हणून नाश्ता करा. तर आता अंजली पण हसत-हसत बघते. आता बघूया पुढे काय घडणार आहे. कारण आतापर्यंत वातावरण चांगलं राहिलंय. एक छान मस्त मजेशीर एपिसोड गेलाय. पण अजून वल्लरी नावाचं कॅरेक्टर तिकडे यायचंय. आता ते कसं येईल किंवा अजून काय करेल ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये इथे वल्लरी सांगते आजीला, "तुम्ही ठाम राहा. तुम्ही दुबळ्या पडू नका. तुम्हाला मनावरती दगड वगैरे ठेवावा लागेल. कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे." असं सगळं इकडं वल्लरी आजीला सांगते. आणि आता प्रेक्षकांनो आपला माल घेऊन जाणारा ट्रक दरीत पडला आहे. आपल्यासाठी नुकसान आहे असं इकडे आकाश सांगत येतोय. तर लगेच इकडे वल्लरी म्हणते, "गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी हळू खरी ठरत चालली आहे." आणि प्रेक्षकांनो इथे म्हणते, "चुकीच्या व्यक्तीशी लग्न झालं त्याचे काय परिणाम होतात आता कळतंय ना?" असं विचारते. तर इकडे प्रेक्षकांनो ईश्वरी अर्णवला म्हणते, "आजींच्या नजरेत मी दोषी आहे. हे फिलिंग घेऊन परत त्याच घरात राहणं सोपं नाहीये सर" वगैरे असं ईश्वरी म्हणते अर्णवला. आता नेमकं काय घडणार आहे बघूया. सबस्क्राईब करा आणि बघत राहा तू हि रे माझा मितवा.